आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. संगमनेर तालुक्यासह उत्तर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून प्रवरा नदीला ओळखलं जातं. शेतकऱ्यांची आणि नागरिकांची तहानभूक भागवणारी प्रवरा नदी आज प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मृतप्राय आणि विषारी प्रवाहात रूपांतरित होताना दिसतेय. सध्या रोटेशनचं पाणी सोडलं गेलंय. मात्र संगमनेर शहरातील गटारी, कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाणी, मलमूत्रयुक्त सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळल्यामुळं प्रवरा नदी आता विषयुक्त झाली आहे. जोरवे पिंपरणे नदीला जोडणाऱ्या पुलाजवळ हे पाणी अडवलं गेलं असून त्या ठिकाणी पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा दुर्गंधीयुक्त फेस तरंगताना दिसतोय. हा फेस नदीपात्रामध्ये दूरवर पसरलेला असून पाहताच अंगावर शहारे येतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच जोरवे आणि पिंपरणे परिसरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय. हा फेस रासायनिक आहे का, विषारी आहे का, पाणी पिण्यायोग्य आहे की पूर्णतः धोकादायक आहे, असे अनेक गंभीर प्रश्न विचारले जात आहेत. तालुक्याची जीवनवाहिनी प्रवरामाईच्या या पाण्याचा विसर्ग नेहमी सोडला जातो. 15 दिवसातून, महिन्यातून आम्ही अनेक वेळा प्रवरामाईच्या परिसरात येतो, जातो, पाहतो. परंतु अशी विराजक परिस्थिती आम्ही पहिल्यांदाच पाहिली. हे आता पूर्णतः पाणी सोडल्यानंतर स्वच्छ पाणी सोडल्यानंतर खालची वाळू दिसायची. परंतु आता परिस्थिती अशी आहे का पाणी काळं पाणी आलेलं आहे, पाण्याचा फेस होतोय. म्हणजे याच्यातून काहीतरी केमिकल किंवा काहीतरी वेगळं या प्रवरामाई सोडलंय असा आम्हाला संशय आहे. याची प्रशासनाने चौकशी केली पाहिजे. या पाण्याची आता आम्ही 2 ते 3 बॉटल भरून लॅबला त्याचे पाणी चौकशीसाठी देणार आहे. आणि प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की असं काही होत असेल तर आपण जागरूक नागरिक आणि लोकांचे याच्यात जनावरं पाणी पिणारे, हे माणसं पाणी पितात आहे आणि हे पाणी पिऊन जर कोणाचं आरोग्य जर धोक्यात येणार असेल तर आपणही हे याच्यावर चौकशी केली पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो. नदीला पाणी सोडले त्या इथून मागं असं पाणी कधी झालं नव्हतं आणि जास्त फेस, काळं पाणी हे सगळं आलेलं आहे. ह्या पाण्याने आरोग्य धोक्यात येईल. याची शासनाने दखल घ्यावी. जनावरं, शेतकरी, महिला आणि लहान मुलं यांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय. जोरवे पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान जोरवे गावातील काही अज्ञात व्यक्ती ट्रॅक्टर टँकरद्वारे संडासची घाण थेट नदीमध्ये टाकत असल्याचं उघडकीस आल्यामुळं संतापाला अधिकच उधाण आलंय. गेल्या 2 दिवसापूर्वी नदीला पाणी सोडण्यात आलं आणि या पाणी सोडलेल्या प्रवाहामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं या नदीमध्ये दूषित पाणी सोडलेलं आहे आणि या दूषित पाण्यामुळे या ठिकाणच्या परिसरामध्ये संगमनेरपासून तर नेवाशापर्यंत हे पाणी लोक पितात, माणसं पितात आणि याच्यातल्या माशांना अतिशय पाणी हे खराब असल्यामुळे नदीतले मासे मरून वर आलेले आहेत. आणि दुसरं असं का या परिसरामध्ये अतिशय घाण पाणी झाल्यामुळे जर हे लोक पाणी पिले नदीचं तर लोक आजारी पडणार आणि आजारी पडल्यामुळं वातावरण दूषित होणार. या वातावरण दूषित झाल्यामुळे प्रशासनानं याचा सखोल अभ्यास करून हे पाणी कोणी आणि कसं काय या नदीमध्ये सोडलं आणि या दूषित पाण्यामुळे नदीवर पूर्णपणे फेस आलेला आहे. तेव्हा याचा शासनाने ताबडतोब विचार विनिमय करावा आणि याची ताबडतोब चौकशी करे असं आमचं पिंपरणे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि पूर्ण परिसरातल्या नागरिकांच्या वतीनं कळकळीची विनंती करीत आहे.
संगमनेर शहरातील नाल्यांचं सांडपाणी अनेक वर्षांपासून प्रवरेत सोडलं जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार निवेदनं दिली आहेत, आंदोलनं केली आहेत. मात्र प्रशासनानं डोळ्यावर पट्टी बांधल्याचा आरोप होतोय. परिणामी आज प्रवरामाईचं पाणी पिणं तर दूरच, त्या पाण्याजवळ उभं राहणंही धोकादायक बनलंय. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार, त्वचारोग, श्वसनाचे विकार, साथीचे रोग पसरण्याची भीषण शक्यता असून नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे. शासनानं तातडीनं नदीतील पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेमध्ये पाठवून सत्य परिस्थिती जाहीर करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सांडपाणी नदीत सोडणं त्वरित बंद करावं, अशी जोरदार मागणी आता होताना दिसतीये. वेळीच ठोस पावलं उचलली नाही तर प्रवरा नदीच्या रक्षणासाठी मोठं जनआंदोलन उभं राहील, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला असून या गंभीर आरोग्य प्रश्नाकडे शासन लक्ष देणार का, हाच खरा सवाल आता विचारला जातोय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.